हा माझा नवरा, गोड छान सुंदर असा नवरा. आम्ही डायरेक्ट स्पीड ब्रेकरवर गाडी अशी डायरेक्ट हवेतच गेली. काय रे काय बघतोय आता ते सोडून. म्हणजे याला माझ्या नेव्हिगेशन वर विश्वास नाहीये, याने स्वतःच्या फोन मध्ये पण लावून ठेवलंय. तसं नाही झालं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्लॉग मध्ये. आज व्लॉग चालू करण्यामागचं रिझन म्हणजे आम्ही जातोय एका रोड ट्रिपला. आम्ही जातोय कर्नाटक मधल्या हम्पी या ठिकाणी. तर आमची ही जी काही रोड ट्रिप असणार आहे ही आम्ही कसं जातोय आपण पंढरपूर, देन अक्कलकोट आणि मग फायनली आम्ही हम्पीला जातोय. डेस्टिनेशन आमचं हम्पी असणार आहे. आणि येताना आम्ही कोल्हापूर पण करणार आहोत. त्यामुळे ही जर्नी खूप धमाकेदार आणि खूप मजेशीर होणार आहे. त्यामुळे या रोड ट्रिपच्या सिरीजमध्ये जेवढे काही व्लॉग येतील ते सगळे व्लॉग तुम्ही नक्की बघा. खूप छान वाटणार आहे, खूप धमाल येणार आहे. आता खरं तर ना आम्हाला ना एक लग्न होतं, उद्याचं लग्न होतं. हा, पण आम्हाला ते अटेंड करता येणारच नव्हतं कारण ऑलरेडी आमच्या सगळ्या बुकिंग झाल्या होत्या. मग आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही हळदीला वगैरे जाऊया. बट आम्ही दोघं पण आजारी पडलो. आजारी म्हणजे याला तरी आज जरा बरं वाटतं, पण मला नाही बरं वाटत आहे आणखीन. पण आम्ही ऑलरेडी तरी पण ही म्हणत होती की आपण प्लॅन कॅन्सल करूया म्हणून. पण आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि मी डॉक्टरांना हिच्या समोर मुद्दाम विचारलं की डॉक्टर आम्ही जातोय, आमची ट्रिप आहे म्हटलं, आम्ही खूप जास्त ट्रॅव्हल करणार आहोत आणि ही आजारी आहे. त्यांनी म्हटलं कुठे जाताय तुम्ही, थंड हवेच्या ठिकाणी जाताय का? मी म्हटलं नाही, आम्ही हम्पीला जातोय. अरे म्हटलं मग जा, काय नाही होत, असं तसं बोलले मला ते. आता नाही फिरणार तर कधी फिरणार, तसं बोलले की आता नाही फिरणार तर कधी फिरणार तुम्ही. मग त्यामुळे मग आमचं झालं की ठीक आहे जाऊयात आपण, असंही आम्ही लीव टाकली होती. आणि सेकंड थिंग म्हणजे मला सध्या वर्कलोड खूप जास्त आहे, त्यामुळे असं झालं ना माझा आराम पण नाही झाला व्यवस्थित. त्यात मी आजारी पडले, म्हणजे सगळं एकत्रच आलं. बट शेवटी मी म्हटलं चला आता सगळं बुकिंग झालंय, सगळं झालंय, मग नको आता कॅन्सल करायला. म्हणजे माझा विचार चालला होता कॅन्सल करायचा. बट मी मुद्दाम डॉक्टरांना विचारलं. डॉक्टरांनी पण बघू म्हटलं. मला पण वाटलं होतं की डॉक्टर म्हणतील की तुम्ही जा म्हणून, हे राहून जाईल. तर ते चांगलं झालं. आणि आमच्या या जर्नीमध्ये आमचा एक फ्रेंड पण ऍड ऑन म्हणजे येणार आहे. तो पंढरपूरला येतोय, तिथून आम्ही त्याला पुढे पिक करणार आहोत हम्पीसाठी किंवा पुढच्या जर्नीसाठी. तर आय डोंट नो तो किती कम्फर्टेबल असेल व्लॉगसाठी वगैरे, तर ते बघू. तो जर कम्फर्टेबल असेल तर त्याला आम्ही व्लॉग मध्ये घेऊ. अदरवाईज पूर्ण जर्नी तुम्ही आमच्या दोघांसोबत स्पेंड करणार आहोत. गाडी घेऊन जातोय आमची आणि असा भाऊ एकटा चालणार आहे. आणि जो माझा फ्रेंड आहे, मला माहित नाही त्याला येते परफेक्ट नाही येते. आणि माझ्या गाडीवर माझा खूप जीव आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी इलाज देत नाही तर त्याला काय देणार आहे गाडी. बघू आता काय काय होते, तर त्याला येते का नाही मला माहित नाहीये. सो लेट्स सी काय काय होतं. पण सिरियसली भरपूर मजा येणार आहे. तर आता आम्ही जातोय पंढरपूरला. आम्ही आता निघतोय, आम्हाला रात्र होईल पंढरपूरला. तिथे विठ्ठल रुक्मिणी संस्थानामध्ये आम्ही आमची रूम बुक केलेली आहे. आणि सकाळी उठून प्लॅन तर बेसिक असा आहे, तुम्हाला खरं सांगतो. सकाळी उठून 4-5 वाजता उठून आम्हाला दर्शनाला जायचंय. ऍक्च्युली आमचं काय झालेलं ना, आम्हाला 26ला संध्याकाळी हळदीला आणि संगीत अटेंड करायचं होतं. मग त्यासाठी मला म्हणजे आम्हाला माझ्या माहेरी जायचं होतं. मग आम्ही काय विचार केला की म्हणजे 27ला पहाटे आपण तिथनं निघू पंढरपूरला. मग त्यामुळे आम्ही फक्त स्टे बुक केलेला, आम्ही हे बुकच नाही केलं दर्शनाचं, कारण आम्हाला माहित नव्हतं कितीला पोहोचू आपण. त्यामुळे आम्ही ते केलंच नाही. आता असं झालंय आमचा तो प्लॅन कॅन्सल झाला. मग आता आम्ही आज बघत होतो की आपल्याला मिळेल का उद्याचं, हे स्लॉट फुल आहे. तर त्यामुळे उद्या आम्हाला तिकडे मे बी लागला तर वेळ लागू शकतो. बट ठीक आहे, चलो असो. आता आम्ही निघतो आता, ऑलरेडी लेट झालंय. आणि ही जर्नी आम्ही तुमच्या बरोबर शेअर करतो. तर लास्ट पर्यंत ही पूर्ण सिरीज बघा नक्की. मी आता एक मिनी ब्रेक घेतलाय, म्हटलं चहा घेऊयात, कारण आम्ही संध्याकाळी चहा घेतला नव्हता. मे बी तुम्हाला बाहेरचा आवाज जास्त येत असेल माझ्या आवाजापेक्षा. छान चहा घेतलाय. तर गाईज गेस वॉट, आम्ही कुठे आलोय. तर आम्हाला आता शौर्यवाडा प्युअर व्हेज आम्हाला मॅपमध्ये रूटला दिसत होतं. त्यामुळं आम्ही शौर्यवाडा प्युअर व्हेजला जेवण करायचं डिसाईड केलंय. तर आम्ही इथे आलोय. आणि हे बघा मॅडम, सगळीकडे नुसतं काम काम आणि काम. तुम्ही जर बघितलं तर असा हा ॲम्बियन्स आहे. करायचं स्टार्ट. रेडी. हे बघा इकडे काय बघा, पान खाण्याची मज्जा सुरू आहे.
बरं जेवण कसं होतं? बोलता पण येत नाही, एवढं चांगलं जेवण झालेलं दिसतंय पानामुळे. तर मित्रांनो आता आम्ही डिझेल साठी थांबलो आहोत. कॅमेरा कुठं वरती, हा ओके. आणि आमचं जेवण पण झालंय शोरेवाडामध्ये. तर आता टॅबलेट्स घ्यायचे राहिले होते, जसं आम्ही तुम्हाला आधी सांगितलं की आम्ही थोडे आजारी आहोत. तर पल्लवी आता इथनं आमच्या टॅबलेट्स काढते. फुल जेवण झालंय. थोडं आम्ही गर्दीच्या बाहेर आलोय आता थोडं. खूप जास्त रश होती, ट्रॅफिक पण खूप जास्त होती. पुण्यातनं आम्हाला बाहेर यायला 2 तास लागले, म्हणजे मेन हायवेला लागण्यासाठी. आणि आता टॅबलेट्स घेऊ आणि आता परत कुठेच थांबायचं नाहीये. पल्लवीचा पण थोडं ऑफिस असल्यामुळं त्याच्यातच थोडा टाइम गेला. जास्त तिला व्लॉगमध्ये येता नाही आलं. काय म्हणणं आहे तुझं? माझं जस्ट आत्ता कुठे काम थोडं थोडं होत आलंय, झालं पण नाहीये, होत आलंय. म्हणजे विचार करा. आणि त्यात मला आहे मोशन सिकनेस. मला गाडीमध्ये फोन बघितला, लॅपटॉप बघितला की मळमळतं, चक्कर येते. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. तो सीन नाही का, तोच आठवतो मला. माहितीये. अक्षय कुमारचा आहे ना एक तो. हॉटेल गुरुकृपा इथे आम्ही चहासाठी थांबलोय. चहासाठी थांबण्यामागचं रिझन म्हणजे एवढी स्पीड मध्ये गाडी होती आणि एवढं जोरात गाडीला स्पीड ब्रेकर लागले, म्हणजे आम्ही डायरेक्ट स्पीड ब्रेकरवरनं गाडी अशी डायरेक्ट हवेतच गेली. डायरेक्ट उडाली. आता नेमकं ना गाडीला कुठे लागलं ना, म्हणत होती की स्लो डाऊन कर, स्लो डाऊन कर, पण माझं ऐकायचं हेच नाही ना. अरे तसं नाही झालं ऍक्च्युली. एक चौक होता आणि त्यांनी तिथे ऍक्च्युली हायवे आहे हा, तिथे नाही स्पीड ब्रेकर करायला पाहिजे असं मला वाटतंय. किंवा जर असेल स्पीड ब्रेकर करायची तर ते जे व्हाईटच्या पट्ट्या असतात ना त्या त्यांनी दाखवायला पाहिजे. पण तसं त्यांनी काहीच दाखवलं नाही. अशी गाडी जोरात उडाली. मला आता इतकं वाईट वाटतं, काहीतरी डेफिनेटली गाडीला लागणार असणार आहे, पण मला दिसतच नाही. जाऊ द्या, गाडीचं नंतर बघू, आधी चहा घेऊ. पहिल्यांदा असं झालं की गाडीला लागलं, मला जास्त वाईट वाटलं आणि याला वाटलं नाही. आता ती माझी चूक होती ना, आता ऑप्शन नाही त्या गोष्टीला, रिग्रेट काय करणार ना. आता 11:30 झालेत, अजून आम्हाला तरी 100 किलोमीटर तरी अजून असेल. लेट झालं आम्हाला. पुण्याच्या बाहेर पडताच लेट झाला. आणि प्लस माझं ऑफिस पण सुरू होतं, त्यामुळे पण आमचा थोडा स्पीड कमी होता. मला खरंच करमतच नाही यार. आता काय रे, काय बघतोय आता ते सोडून? यालाच लागलं असेल, लागलं काय वाटतं? नाही येत, इथून पण पुढे गेली असेल, मागे लागला असेल मध्ये. हा ना यार. आम्ही आता टोल प्लाझाला थांबलो आहे, टोल देतोय. आणि याचं तोंड बघा. हा चॅट जीपीटी करायला लावतोय मला की चॅट जीपीटीला विचार कारला काही झालं असेल का. अशी होती, अशी जोरात अशी गेली असेल गाडी. खूप जोरात लागलं, ऍक्च्युली खूप जास्त जोरात लागलं. मोस्ट 40 किलोमीटर राहिला आहे. हा जो रोड आहे ना तो खराब दिसतोय, बिकॉज आम्हाला 40 किलोमीटर्सला 1 hour दाखवते आपल्याला. सिंगल रोड दिसतोय. सिंगल रोड दिसतोय हा बघा कसा बसलाय स्पीड ब्रेकर साठी, फक्त की त्याला दिसत नाहीये स्पीड ब्रेकर आता अंधारात. कारण ह्या रोडला ना असे मोठमोठे स्पीड ब्रेकर आहेत. तर आम्ही पंढरपूर मध्ये एंट्री केली आहे. 5 मिनिट मध्ये आम्ही पोहोचू. पण आम्ही जे स्टे बुक केलं आहे ना तिथे, म्हणजे याला माझ्या नेव्हिगेशन वर विश्वास नाहीये, याने स्वतःच्या फोन मध्ये पण लावून ठेवलंय. तसं नाही झालं. मग मी आधीच लावलेलं होतं, बरोबर मॅच झालं. राईट इथनं राईट. आर यू शुअर? हो ना, तुला दाखवते का? हेच तर आम्ही इथे आलो आहोत विठ्ठल रुक्मिणी संस्थानला. आणि आता आम्ही रिसिप्ट घ्यायला वर जातोय. आणि याला खूप सर्दी झाली आहे, माहित नाही का. गाडी चालवली आहे, मी थकायला पाहिजे पण ही थकली असं म्हणते का? म्हटली का काही? मी तसं नाही म्हणले. मी म्हणलं तुला खूप सर्दी झाली आहे. मी म्हटलीच नाही मी थकली आहे. आणि मी आज नाही थकली आहे, जे की मी काल रात्री फक्त 3 hours झोपेवर सर्वाइव्ह करतेय. आता आज पण माहित नाही, कारण उद्या सकाळी लवकर उठायचंय. बघूया. फर्स्ट फ्लोर म्हटले आम्हाला म्हटले फर्स्ट फ्लोअरला रिसेप्शन आहे, तर आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलो. आणि वर आलो तर फक्त इथे रिसेप्शनचा बोर्डच नाही इथे ऑफिसचा वगैरे. तर आता समजलं की खालच्या फ्लोअरला आहे. आम्ही आलो आहोत रूममध्ये, आणि रूममध्ये एक पण लाईट लागत नाही आहे. आता विकी चेक करतोय. मी हळू बोलते आहे. मी हळू बोलते आहे बिकॉज
बाकीचे झोपले असतील इथे त्यामुळे. त्यानंतर ही आहे आमची बेडरूम. यातनी इथे ट्वेन ऑक्युपन्सी दिली आहे यांनी काइंड ऑफ. दॅट इज बिकॉज की हे भक्तनिवास आहे आणि आम्हाला दुसरे ऑप्शन्स होते इथे, बट म्हटलं आपलं कसं भक्तनिवासमध्ये थोडं ते कसं क्लीन असतं, तर त्यामुळे आम्ही मग AC रूम बुक केली. म्हटलं ॲटलिस्ट मग थोडी ती जास्त क्लीन असते. आणि इथे शेगाव संस्थांचं पण होतं, बट ते नेहमी फुल असतं, त्यामुळे मग आम्ही हे विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास जे आहे ना ते चूज केलं. आता मी रूममध्ये आलो आहे, सेटल झालो आहे, थोडं थकलो आहोत आम्ही, बट सगळं सामान वर आणलं आम्ही आणि मग लक्षात आलं की वॉटर बॉटल आणली नाही आहे. प्लस त्यांनी आम्हाला खाली सांगितलं पण नाही की रिसेप्शनचा नंबर काय आहे. तर आणि हां, आणखीन एक गोष्ट जी मला नाही आवडली बेसिकली, दॅट इज की तुमच्याकडे ऑनलाईन रिसिप्ट आहे, तरी पण इथे आल्यानंतर तुम्ही डिवोटीजकडनं परत फिजिकल रिसिप्ट घ्यायला लावतात. तोपर्यंत कार पार्किंग अलॉट करत नाही, प्लस रूम पण अलॉट करत नाही. आणि प्लस 275 रुपीज म्हणजे काहीतरी 225 रुपीज आणि 50 रुपीज पार्किंग चार्जेस असं काहीतरी आहे. ते तुम्हाला कॅशमध्येच द्यावे लागतात. इकडे हे नाही चालत, UPI पेमेंट नाही चालत. मग आमच्याकडे ती कॅश पण नव्हती, कारण आम्ही असं चाललेलो म्हणजे की रिसिप्ट घ्यायची आहे आणि काय मग रूम अलोकेट करतील आणि मग आपण लगेच घेऊन जाऊ आपलं सगळं. पण आमच्याकडे रिसिप्ट नव्हती. पुन्हा कारकडे गेलो, रिसिप्ट आणली. सॉरी, रिसिप्ट नाही, काय बोलते मी, झोप येते क्लिअरली मला. अरे कहना क्या चाहते हो? कॅश आणली आम्ही आणि मग आलो तेव्हा कुठे की आली आम्हाला. त्यानंतर आलो तर लाईट्स चालू होत नव्हते, त्यासाठी विकीला बिचारायला परत खाली जावं लागलं. बट तो जात होता तोपर्यंत मी फिगर आउट केलं की ते बाहेर ना हे होतं, एक काय बोलतो आपण, होतं एक ते वर करायचं होतं बेसिकली. तर तेवढ्याने लाईट्स येऊन गेली रूममध्ये. बिचारायला खूप चक्कर करावे लागले. एवढी ड्रायव्हिंग करून आला आहे, सगळं विचारून आलं आहे वाटतं. हा आता रिसेप्शनचा नंबर घेतला का? मी सांगितलं होतं त्याला रिसेप्शनचा नंबर घेऊन ये म्हणून. लक्षात नाही. ठीक आहे, चालेल. आता हां, आम्ही हा जो म्हणजे आता आम्ही इथेच एंड करतो, झोपतो, आराम करतो. म्हणजे डिरेक्ट आता उद्या सकाळी भेटूयात. व्लॉग नाही एंड करत आहे, व्लॉग नाही एंड करत आहे आम्ही. पंढरपूरचं दर्शन म्हणजे उद्याचं सगळे दाखवतो आणि देन पुढचा ट्रिप पुढे जिथे जाणार आहेत ते नेक्स्ट व्लॉग. हां, ते नेक्स्ट व्लॉगमध्ये आहे. बट मी आता म्हणत होते की आम्ही आता झोपतो, भेटूयात उद्या सकाळी. गुड गुड नाईट. गुड नाईट. The next day. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आम्ही आत्ता उठून छान असं रेडी झालो आहोत. मी छान साडी घातली आहे. पहिला 2 वाजले होते. 2 नाही, हां 2:30 झोपेपर्यंत वाजले होते. म्हणजे मी डाऊटफुल होतो की मी सकाळी लवकर उठेल का नाही, पण लकीली माझा जो फ्रेंड येणार होता तो आला. तो डायरेक्ट त्याने बेलच वाजवली. तो 4 वाजता आला असेल. सो मी 4 वाजता उठलो. त्या गप्पा झाल्या 15-20 मिनिट. नंतर आम्ही आंघोळ वगैरे केली सगळ्यांनी. आमचं बेसिकली किती फास्ट आवरला आज हो. मी. साडी घातली मी, 2दा साडी काढली, परत घातली कारण पटपट घालता येत नाही. साडी नेसतात. तेच नेसली. समजल्या ना, भावना पोचल्या त्यांच्यापर्यंत. ठीक आहे, चलो आता I hope पटकन मी पण प्रॉपर्टी. छान दिसत असेल. हां, मस्त एकदम छान, एक स्वतः नंबर. 5:30 म्हणजे 6 वाजता मंदिर ॲक्च्युली ओपन Open होतं, पण त्याच्या आधीपासूनच लाईन सुरू होते. सो बघूया, छान दर्शन होईल. आणि एवढं म्हणजे ट्रॅव्हलिंग करून पण एकदम फ्रेश आहोत वाटतं आम्ही. तर आम्ही आता मेन एंट्रन्सला आलो आहोत, जिथून आम्ही एंट्री केलेली रात्री. मी तुम्हाला दाखवते हा एंट्रन्स सगळं. येस, इथे ते वॉचमन main वगैरे gate असतात, आहे. मेन हां. गेट. आणि ही पूर्ण प्रॉपर्टी आहे अशी इकडे. आणि हे इथे रिसेप्शन एरिया असं इकडे आहे ना. मेन याचं रिसेप्शनची एंट्री आहे ही. आणि इकडे पण पार्किंग आहे. इथे सांगतोय, इथे हां. आम्ही गाडी लावली आमची. आणि आय थिंक यांचे हे काय एक भक्तनिवास जे आहे, विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास यांचा म्हणजे हे रेस्टॉरंट पण आहे खाण्यापिण्यासाठी. तर आम्ही आता तुम्हाला हे बघा, इथनं एंट्री केली ना, त्यानंतर हे फर्स्ट फ्लोअर म्हणतात, पण 0th फ्लोअरला आहे ते. म्हणजे बेसिकली बेसमेंट. हा माझा नवरा, गोड छान सुंदर असा नवरा, ज्याला सर्दी झाली, फुरफुर करतोय सकाळी सकाळी. इथनं आलो की हा फर्स्ट फ्लोअर आहे. इथे काइंड ऑफ थोडं गार्डन आणि सिटिंग एरिया केला आहे. आणि इकडे रिसेप्शन आहे. 1 मिनिट. हां, इकडे रिसेप्शन आहे. इकडनंच जाऊयात आपण. आणि
हे पण असं खूप छान केलंय. छान दिसतं. आणि यांनी असे झोन वाईज इथे हे केले आहेत. इथे लिहिलं आहे की कुठली विंग कुठे हे कुठल्या याला आहे. तर खूप छान आहे. तिकडे सिटिंगला केलं आहे. ते सगळे जे गझिबो दिसत आहे ना ते सिटिंगसाठी आहेत. खाली जायचं आहे का? एक छोटासा टूर होता प्रॉपर्टीचा. आणखीन काय एवढं उजाडलेलं नाही. आम्ही सकाळी हे करतो पण त्यांचं आवरूपर्यंत काय करायचं म्हणून म्हटलं आपण पटकन तुम्हाला प्रॉपर्टी टूर देऊयात, कारण आल्यानंतर गडबड होऊ शकते. दॅट इज बिकॉज आम्हाला चेंज करायचं आहे. त्यानंतर अक्कलकोटला निघायचं आहे. आणि कॅमेरा वगैरे आता अलाउड नाही आहे. सो कॅमेरा आम्ही इथेच ठेवू. कॅमेरा आम्ही तिथे आय गेस फोन अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही काही कॅमेरा घेऊन जाणार नाही आहे. मध्ये लॉकरमध्ये ठेवून देतो. सगळे झोपले असतील, आम्हाला डिस्टर्ब नाही करायचं आहे कुणाला, त्यामुळे आम्ही हळू बोलतोय. सो आय होप तुम्हाला म्हणजे तुम्ही एन्जॉय करत असाल कशा पद्धतीचं प्रॉपर्टी आहे, किंवा हे जे भक्त निवास आपण म्हणतो विठ्ठल संस्थान, म्हणजे आम्हाला ओव्हरऑल खूप छान वाटलं. एक दुसरं पण आहे जे आम्ही रिकमेंड करतो ते म्हणजे शेगावचं गजानन महाराज संस्थान ते पण आहे, पण तिथे ऑनलाईन बुकिंग वगैरे आय थिंक नव्हतं आणि हे सगळं आम्ही ऑनलाईन बुक केलं होतं. ठीक आहे, चलो आता आम्ही भेटतो तुम्हाला डिरेक्ट मंदिराच्या तिथे आणि मग त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर. येस. आमचं आता छान दर्शन झालंय. आम्ही दर्शन घेऊन आमच्या स्टेकडे आलोय. आम्हाला ऑलमोस्ट दीड तास लागला दर्शनासाठी. काही रश नव्हती, काय नव्हती. आणि दर्शन पण खूप छान झालं. ऍक्च्युली मंदिर सकाळी 6 वाजता ओपन होतं, पण त्याच्या आधीपासूनच दर्शनाची रांग असते ना ती चालू होते. आम्ही 5:30 वाजता आम्ही इथनं निघालो. बट म्हणजे खरंच इतकं छान फ्रेश वाटतं ना, आणि दर्शन पण एवढं छान, रश अशी धक्काबुक्की वगैरे काही नाही. सीझन पण नसल्यामुळे आणि वीकडे असल्यामुळे जास्त काही रश नव्हती, पण खूप फ्रेश वाटतंय. आणि छान दर्शन झालं, मस्त असं छान तिथे गेलो. त्यानंतर छान माऊली म्हणजे याचा विठ्ठलाच्या याच्यावर मूर्तीचा पाय वगैरे डोक्यावर हात पायावरती डोकं ठेवून हात ठेवून दर्शन झालं. तिथे एंट्रीला गेलो ना, तिथे काय होतं विकी, तुळशीचं ते काय तुळशीचं ते पानं फुलं, त्यानंतर गजरा होता. मग गजरा पण घेतला आम्ही लावायला. छान वाटतंय सकाळी सकाळी मस्त असं एकदम. मी फर्स्ट टाइम एवढं सकाळी उठून एवढे एफर्ट्स घेऊन असं छान रेडी झाले. हो, आणि आता आम्ही इथल्या भक्त निवासची जी कॅन्टीन आहे तिथे आलो आहोत. इथे भरपूर ऑप्शन्स आहेत नाश्त्याला. जर आम्ही आता परत इथे आलोय फोटोज काढायला. सकाळी तुम्हाला दाखवलेलं आम्ही. म्हटलं आता थोडे चांगले पिक्चर्स क्लिक करू. असे विंग्स आहेत, ही डी विंग, देन सी विंग, आता ही ए विंग आहे. अशा सगळ्या विंग्स एक 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 एक. तर आमचं सगळं इथलं आवर. आम्ही इथनं आता निघतोय अक्कलकोटला जाण्यासाठी. सो अक्कलकोटला दर्शन घेऊ आणि देन मग आम्ही ट्राय करू स्टे हम्पीचा. येस, तिथे बघूयात आता. आणखीन रस्त्यामध्ये राजू म्हणतोय की एक काहीतरी आहे लोकेशन, ते आपण करू शकतो. तर बघू मग समथिंग का विजापूर असं काहीतरी म्हणत होता. काहीतरी आहे. तर बघू मग आता ऑन द वे ते करू, पण त्याआधी अक्कलकोटचं दर्शन घ्यायचंय. सो हा व्लॉग आय होप नाही, हा जो व्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करतो आता. आणि जो नेक्स्ट व्लॉग असणार आहे ना त्यामध्ये अक्कलकोट, देन अक्कलकोट टू हम्पी ही जर्नी असणार आहे. तर त्यासाठी या व्लॉगला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्लॉग लवकरच येत आहे, लवकरच घेऊन येऊ आम्ही. येस, भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय.